नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सौंदर्याच्या अशा एका गुप्त रहस्याबद्दल बोलणार आहोत, जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये घालवणं कायमचं सोडून द्याल. तुम्ही कधीतरी एखाद्या लग्न कार्यात, समारंभात किंवा अगदी साध्या बाजारात जाताना सुद्धा अशा काही स्त्रियांना पाहिलं असेल, ज्यांनी अगदी साधी सुती सुती साडी नेसलेली असते. त्यांच्या अंगावर कोणतेही महागडे दागिने नसतात, चेहऱ्यावर खूप जास्त मेकअप नसतो, तरी त्या संपूर्ण गर्दीमध्ये एखाद्या राजघराण्यातील राणीसारख्या उठून दिसतात. त्यांच्याकडे पाहताच एक वेगळाच आदर मनामध्ये निर्माण होतो. या उलट काही जणींनी लाखो रुपयांचे हिऱ्या पाण्याचे दागिने घातलेले असतात, महागडे डिझायनर कपडे घातलेले असतात, तरीही त्यांच्यात तो रॉयल आणि क्लासी लुक काय येत नाही? या प्रश्नाने कधी तुमच्या मनाचा ठाव घेतला आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की याचे उत्तर सुंदर चेहऱ्यात, गोऱ्या रंगात किंवा महागड्या कपड्यांमध्ये दडलेलं आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या विचारात आहात. याचे खरे उत्तर तुमच्या चेहऱ्यात किंवा रंगात नाही, तर तुमच्या शरीराच्या भाषेत, म्हणजेच तुमच्या आंतरिक नजाकतीत आणि अदांमध्ये दडलेला आहे. विज्ञानाने आणि मानसशास्त्राने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे आकर्षित होतो, तेव्हा सुरुवातीच्या अवघ्या 5 सेकंदात तो तुमच्या चेहऱ्याचे नाक, डोळे किंवा तुमची त्वचा पाहत नाही, तर तो तुमची अदा पाहत असतो. तुम्ही कशा चालता, कशा बसता, न बोलताही तुमच्या शरीराच्या हालचालीमधून तुम्ही समोरच्याला काय संदेश देता, यावर तुमची खरी व्हॅल्यू ठरत असते. आज आपण कोणत्याही सायकोलॉजिकल युद्धाबद्दल किंवा कोणाला तरी मुद्दाम फसवण्याबद्दल बोलणार नाही आहोत, तर आज आपण स्त्रीत्वाच्या त्या 5 नैसर्गिक ब्रह्मास्त्राबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या व्यक्तिमत्वात अशी काही जादू निर्माण करतील की समोरचा माणूस तुमच्या शब्दाबाहेर जाऊ शकणार नाही. आजचा हा संवाद तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर स्वतःला जगासमोर प्रेझेंट करण्याची तुमची पद्धत कायमची बदलून जाईल. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोल्डन सिक्रेट टिप देणार आहे, जी वापरल्यानंतर तुम्ही जिथे कुठे उभे राहाल तिथे संपूर्ण जगाच्या नजरा फक्त आणि फक्त तुमच्यावरच खिळून राहतील. त्यामुळे माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आजच्या या सुंदर प्रवासाचा एकही क्षण मिस करू नका, कारण आज तुम्ही स्वतःमधील एक अत्यंत शक्तिशाली ग्रेसफुल स्त्रीचा शोध घेणार आहात. या सुंदर प्रवासाची सुरुवात करताना चला तर मग जाणून घेऊया स्त्रीत्वाचा सर्वात पहिला, मोठा आणि अत्यंत महत्वाचा दागिना, ती म्हणजे तिची ग्रेस आणि तिची डौलदार चाल. अनेक मैत्रिणींची अशी नेहमीच तक्रार असते की आम्ही जेव्हा चालतो तेव्हा आमची चाल खूप घाई गडबडीची वाटते किंवा चालताना आम्ही डगमगतो. शरीरामध्ये तो राजेशाही डोल येत नाही. एक गोष्ट मनाशी घट्ट बांधून ठेवा, चालणे म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शारीरिक क्रिया नव्हे, तर ती तुमची जिवंत ओळख असते. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमची पाठ एकदम ताठ असायला हवी, पण ती लाकडासारखी कडक आणि ताठर नसावी, तर तिच्यामध्ये एक प्रकारची नैसर्गिक लवचिकता असायला हवी. तुमचे खांदे थोडे पाठीमागे आणि खाली झुकलेले असावेत. यामुळे तुमची शारीरिक पोश्चर तर सुधारतेच, पण तुमच्या श्वासाची गती स्थिर होते आणि तुमचा आत्मविश्वास समोरच्याला न बोलताही स्पष्टपणे दिसून येतो. चालताना आपली पाऊले एका सरळ रेषेत पडायला हवीत. तुम्हाला रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल सारखं कॅटवॉक करण्याची अजिबात गरज नाही, पण चालताना तुमचा पाय जमिनीला नक्की कसा लागतो हे अतिशय महत्वाचं आहे. नेहमी चालताना आपली टाच आधी जमिनीला लागायला हवी आणि त्यानंतर संपूर्ण पाऊल जमिनीवर टेकले पाहिजे. यामुळे तुमच्या चालीत एक सुंदर लय, एक गोड रिदम निर्माण होते. अनेक स्त्रिया काही पंजावर जोर देऊन चालतात, ज्यामुळे चालण्यात एक प्रकारची धावपळ, अस्वस्थता आणि जडत्व जाणवते. चालताना तुमचे हात शरीराच्या गतीनुसार नैसर्गिकरित्या थोडे हलले पाहिजेत, पण ते शरीरापासून खूप लांब फेकले जाऊ नयेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची नजर नेहमी समोर हवी. खाली जमिनीकडे पाहून चालल्यामुळे तुम्ही घाबरलेल्या, लाजाळू किंवा आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असलेल्या वाटतात. तुमची एक छोटीशी वॉकिंग स्टाईल जर तुम्ही सुधारली, तर हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही एका हाय व्हॅल्यू स्त्री सारख्या उठून दिसाल आणि प्रत्येक पुरुष तुमच्या या चालीवर नकळत फिदा होईल. ती डौलदार चाल तर फक्त एक सुंदर सुरुवात आहे, पण या चालीपेक्षाही अधिक प्रभावी आणि आकर्षक एक अशी गोष्ट आहे, जी तुम्ही एका जागी शांतपणे स्थिर बसलेल्या असतानाही समोरच्याला पूर्णपणे घायल करू शकते. आता थोडा वेळ शांतपणे विचार करा. तुम्ही एका अतिशय महत्वाच्या समारंभात आहात, एखाद्या मोठ्या पार्टीत आहात किंवा तुमच्या आयुष्यातील अतिशय खास व्यक्तीसोबत डेटवर आहात. तुम्ही दिसायला अप्सरेसारख्या सुंदर दिसत आहात, पण जेव्हा तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसता तेव्हा तुमची शारीरिक स्थिती कशी असते? सायकोलॉजी असं सांगते की अनेक स्त्रिया बसताना खूप जास्त कॅज्युअल होतात, ज्यामुळे समोरच्याला वाटते की तुमच्यामध्ये
शिस्तीचा अभाव आहे. सोफ्यावर पूर्ण पसरून बसणे, खुर्चीवर मागे पूर्ण झोकून देणे किंवा खूप जास्त पुढे वाकून बसणे या गोष्टी तुमच्या प्रतिमेला नकळत मोठा धक्का लावतात. बसण्याची सर्वात डौलदार, क्लासी आणि राजेशाही पद्धत म्हणजे स्लंटेड लेग्स. यामध्ये जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमचे दोन्ही गुडघे एकमेकांना जोडलेले असावेत आणि दोन्ही पावले जमिनीवर एका बाजूला थोडी झुकलेली असावीत. यामुळे तुमच्या पायांची लांबी अधिक व्यवस्थित दिसते आणि तुमचे शरीर अधिक सुडौल, डौलदार आणि आकर्षक वाटते. बसलेले असताना तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर अगदी हलकेच एकमेकांवर ठेवलेले असावेत. बसताना कधीही खुर्चीच्या पाठीला पूर्णपणे टेकून आणि आळसावलेल्या अवस्थेत बसू नका, कारण तसं केल्यामुळे शरीर थोडे विस्कळीत वाटते. त्याऐवजी खुर्चीच्या थोडे पुढे बसून पाठ सरळ ठेवा. यामुळे तुमच्या मानेचे आणि पाठीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि तुमची एक ऍक्टिव्ह, जागरूक आणि आत्मविश्वासाने भरलेली प्रतिमा निर्माण होते. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी स्त्री स्थिर, शांत आणि डौलदार पद्धतीने बसलेली असते तेव्हा पुरुषाच्या मेंदूमध्ये तिच्याबद्दल आदर आणि आकर्षणाची भावना अधिक तीव्र होते. तुमची ही स्थिरता समोरच्याला मुक्तपणे सांगत असते की तुम्ही तुमच्या शरीराचा आणि मनाचा ताबा असलेली एक अत्यंत स्वाभिमानी, उच्च शिक्षित आणि रॉयल स्त्री आहात. ही स्थिरता तुमची आंतरिक शक्ती दर्शवते आणि समोरच्याच्या मनात आदराचे स्थान निर्माण करते. पण खऱ्या जादूची सुरुवात तर तेव्हा होते जेव्हा तुम्ही संवाद साधायलाच म्हणजेच बोलायला सुरुवात करता. बोलताना तुमच्या शरीराचा एक असा अवयव आहे ज्याच्या हालचाली एखाद्या जादूच्या काठीसारख्या काम करतात. जर तुम्हाला त्या हाताच्या हालचालीचे गुप्त तंत्र समजले तर तुम्ही एक शब्द नाही न बोलता समोरच्याच्या संपूर्ण मनाचा ताबा घेऊ शकता. बसण्याच्या या डौलदार पद्धतीनंतर आता आपण वळणार आहोत अशा भागाकडे ज्याला आपण शब्दांशिवाय होणारा संवाद किंवा सायलेंट कम्युनिकेशन म्हणतो, आणि तो भाग म्हणजे तुमच्या हातांची नजाकत. आपण बोलताना आपले हात कसे वापरतो यावरून आपल्या मनातील कोमलता, शालीनता आणि आदर स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा तुम्ही कुणाशी तरी संवाद साधत असता तेव्हा तुमचे हात कधीही बंदिस्त किंवा बांधलेले नसावेत. छातीवर क्रॉस केलेले हात हे सायकोलॉजिकली असं दर्शवतात की तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी मानसिक दृष्ट्या उपलब्ध नाही आहात किंवा तुम्ही स्वतःचा बचाव करण्याच्या पवित्र्यात आहात. त्याऐवजी तुमचे तळवे नेहमी थोडे वरच्या बाजूला किंवा मोकळे असावेत. याला ओपन गेस्चर म्हणतात, जे समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर अधिक विश्वास ठेवायला भाग पाडते आणि संवादातील दरी पूर्णपणे मिटून टाकते. पण आता या हातांमध्ये नजाकत कशी आणायची, तर जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे हात एकदम हळूवारपणे आणि लयबद्ध पद्धतीने हलले पाहिजेत. जर तुम्ही काही हवेमध्ये एखादं सुंदर आणि नाजूक चित्र रेखाटत आहात किंवा एखाद्या फुलाला अत्यंत प्रेमाने स्पर्श करत आहात. बोलता बोलता आपले केस हळूच कानामागे सरकवणे किंवा आपल्या मानेला गळ्यातील नाजूक दागिन्याला अगदी हलकासा क्षणभर स्पर्श करणे याला फेमिनाईन गेस्चर्स म्हणतात. हे गेस्चर्स नैसर्गिकरित्या पुरुषांना प्रचंड आकर्षित करतात, कारण ते तुमच्यातील सुप्त कोमलता आणि स्त्रीसुलभ नजाकत हायलाइट करत असतात. आपल्या बोटांच्या हालचालीकडेही बारकाईने लक्ष द्या. बोटे कधीही एकमेकात घट्ट गुंतवून किंवा मुठी वळून ठेवू नका, तर ती थोडी मोकळी, लवचिक आणि नाजूक ठेवा. जेव्हा तुम्ही एखादा चहाचा कप धरता किंवा अगदी मोबाईल हाताळता तेव्हाही त्यात एक प्रकारचा हलकेपणा आणि ग्रेस असायला हवी, जी पाहणाऱ्याला थक्क करून सोडेल. तुमच्या हातांची ही कोमलता समोरच्याला तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी आणि तुमचा आदर करण्यासाठी पुरेशी असते. पण तुमची शारीरिक नजाकत पूर्णपणे फिकी पडू शकते जर तुमची नजर समोरच्याला काहीतरी चुकीचा संदेश देत असेल तर. तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण स्त्रीच्या डोळ्यामध्ये एक असं ब्रह्मास्त्र दडलेलं असतं, ज्याचा जर योग्य वापर केला तर ती जगातील सर्वात मोठ्या अहंकारी पुरुषालाही आपल्या समोर झुकवू शकते. नजर कधी झुकवायची आणि ती पुन्हा कधी भिडवायची याच्यामध्ये एक जबरदस्त सायकोलॉजिकल सायन्स दडलेला आहे. स्त्रीचा सर्वात मोठं, अमोघ आणि कधीही न चुकणारं शस्त्र म्हणजे तिचे डोळे असतात. डोळे हे मनाचा आरसा असतात असं आपण नेहमी ऐकतो, पण नात्यामध्ये आणि प्रेमामध्ये ते आकर्षणाचे मुख्य केंद्र असतात. डोळ्यांनी संवाद साधणे म्हणजे फक्त समोरच्याकडे एकटक रोखून पाहणे वा रोखून बघणे नव्हे, तर यामध्ये नजर आणि नजाकत याचा एक अतिशय सुंदर मेळ साधावा लागतो. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हा सतत समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याऐवजी संवादाच्या ओघात अधूनमधून नजर हळूच खाली झुकवावी आणि पुन्हा वर पाहून एक छोटं निरागस आणि गोड स्मित हास्य द्यावे. सायकोलॉजी मध्ये याला द प्लांटेशन गेज म्हणतात. हे लाजाळू राहणे आणि नजर चोरणे ही स्त्रीची सर्वात मोठी आणि नैसर्गिक अदा आहे, जी कोणत्याही पुरुषाला क्षणार्धात घायल करू शकते, कारण यामुळे पुरुषाच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे हॅपी हॉर्मोन रिलीज होतं. लाजताना किंवा हसताना तुमची मान थोडी एका बाजूला झुकलेली असावी. शरीराच्या रचनेनुसार स्त्रीच्या मानेचे वळण हे सर्वात नाजूक आणि संवेदनशील भाग बनले जाते. जेव्हा तुम्ही बोलताना किंवा हसताना तुमची मान थोडी तिरपे करता
तेव्हा तुम्ही नकळत समोरच्या पुरुषातील संरक्षणाची प्रवृत्ती म्हणजेच त्याचा हिरो इन्स्टिंक्ट जागृत करायला त्याला भाग पाडता. हसताना फक्त ओठ हलले नाही पाहिजेत तर तुमचे डोळे सुद्धा हलले पाहिजेत. खोटा हसू आणि मनापासून आलेलं हसू यातला फरक डोळ्यांच्या कळांमधील हालचालीवरून समोरच्याला लगेच कळतो. तुमचं हसू हे समोरच्याचं सर्व टेन्शन पळून लावणार आणि वातावरणात प्रसन्नता निर्माण करणार असायला हवं. जेव्हा मनापासून हसता तेव्हा तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला केवळ सुंदरच नाही तर अधिक तरुण आणि टवटवीत बनवतात. पण मैत्रिणींनो, या सर्व अदा पूर्णत्वास जाण्यासाठी आणि तुमचे व्यक्तिमत्व लाखात एक दिसण्यासाठी एका अशा गोष्टीची गरज आहे जिला आपण कोणत्याही बाह्य सौंदर्यापेक्षा किंवा महागड्या मेकअप पेक्षाही खूप वर मानतो. विज्ञानानुसार जर तुमच्याकडे ही एक शेवटची गोष्ट नसेल तर तुमचे महागडे कपडे, दागिने आणि तुमची सर्व नजाकत संपूर्ण कुचकामी ठरू शकते. ती गोष्ट म्हणजे तुमचा नैसर्गिक प्रभाव, तुमची टापटीप आणि तुमची वैयक्तिक स्वच्छता. आता थोडा वेळ शांतपणे आणि गांभीर्याने विचार करा. तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात. तुमचं चालणं, बसणं, बोलणं सगळं काही डौलदार आहे. पण जर तुमच्या शरीराला आणि अस्तित्वाला एका विशिष्ट प्रकारचा ताजेपणा नसेल तर तुमचे सर्व आधार निष्फळ ठरू शकतात. इथे आपण कोणत्याही महागड्या फ्रेश परफ्यूम बद्दल बोलत नाही आहोत. तुमची वैयक्तिक स्वच्छता म्हणजे तुमचे पर्सनल हायजीन ही तुमची खरी आणि पहिली आदा आहे. तुमचे केस नेहमी नीट विंचरलेले असावे, तुमच्या नखांची व्यवस्थित निगा राखलेली असावी आणि तुमच्या कपड्यांची निवड तुमच्या शरीराच्या रचनेनुसार आणि प्रसंगाला अनुरूप अशी असावी. विज्ञानानुसार पुरुषाचे नाक पुढे स्त्रीच्या नैसर्गिक सुवासाला आणि तिच्या टापटिपणाला खूप लवकर आणि सकारात्मक दाद देतात. जेव्हा तुम्ही स्वतःची अशी उत्तम काळजी घेता तेव्हा तुम्ही जगाला मूकपणे सांगत असता की तुम्ही स्वतःवर अतोनात प्रेम करता. तुमची ही सेल्फ लव्हची ऊर्जा समोरच्या तुमच्याकडे एखाद्या चुंबकीय शक्तीसारखी खेचून आणते. कपड्यांच्या रंगाचा विचार करताना कलर सायकोलॉजीचा वापर करा. लाल, गुलाबी, जांभळा किंवा पेस्टल रंग स्त्रीत्वाच्या नजाकतीला अधिक जास्त उठाव देतात. पण या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आंतरिक आत्मविश्वास. जर तुम्हाला स्वतःला मनापासून वाटत असेल की तुम्ही सुंदर आहात तरच ती सुंदरता जगाला दिसेल. तुमची शरीरयष्टी कशीही असो, तुमची त्वचा सावळी असो वा गोरी, जर तुमच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान आणि डोळ्यात प्रखर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील सर्वात सुंदर आणि प्रभावी स्त्री आहात. तुमचं अस्तित्व हे कोण्या दुसऱ्याला खुश करण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आज आपण चालण्यापासून ते नजरेच्या खेळापर्यंत ज्या 5 महत्वाच्या आदत शिकलो आहोत त्या फक्त कोणा दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी किंवा कोणाचे तरी मन जिंकण्यासाठी अजिबात नाहीत, तर त्या तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण आणि सकारात्मक विकास करण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही डौलदारपणे आणि आत्मविश्वासाने चालता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतून अत्यंत पॉवरफुल आणि सुरक्षित वाटू लागते. जेव्हा तुम्ही नजाकतीने, शांतपणे आणि आदराने बोलता तेव्हा समाजातले लोक तुमच्या म्हणणे अधिक गांभीर्याने आणि आदराने ऐकून घ्यायला तयार होतात. शरीराची ही भाषा म्हणजे तुमची एक मूक शक्ती आहे आणि ही शक्ती तुम्हाला तुमच्या नात्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात एक वेगळा आणि मनाचा सन्मान मिळवून देते. नेहमी लक्षात ठेवा, नजाकत म्हणजे कमकुवतपणा, भीती किंवा लाचारी अजिबात नाही, तर ती एक अत्यंत प्रगल्भ, कोमल आणि अभेद्य अशी ताकद आहे. ज्या स्त्रीला आपल्या शरीराच्या हालचालीवर आणि आपल्या भावनांवर पूर्ण ताबा असतो ती स्त्री जगातील कोणत्याही कठीण परिस्थितीवर अगदी सहजपणे ताबा मिळवू शकते. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टीचा दररोज सराव करा. आरशासमोर उभे राहून स्वतःची चाल तपासा. बसताना पाय कसे ठेवावे याकडे लक्ष द्या. बोलताना हाताच्या हालचालीची नोंद घ्या. हळूहळू या गोष्टी तुमच्या सवयीचा आणि तुमच्या रक्ताचा एक भाग बनून जातील. काही दिवसातच लोक तुम्हाला आश्चर्याने विचारून लागतील की तुझ्यामध्ये हा इतका सकारात्मक, रॉयल आणि मोहक बदल नक्की कसा झाला. आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी वचन दिल्याप्रमाणे ती सर्वात महत्वाची गोल्डन सिक्रेट टिप, कधी स्वतःला ओव्हर मॅनिप्युलेट करण्याचे किंवा पूर्णपणे कृत्रिम बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अदाय तुमच्या नैसर्गिक स्वभावाचा भाग असाव्यात. त्या वरून लादलेल्या किंवा खोट्या वाटू नयेत. नजाकत ही ओढून ताणून आणलेली नसावी, तर ती तुमच्या मनातून आणि तुमच्या शुद्ध आत्मविश्वासातून उदित झालेली असावी. तुम्ही जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा खरे अर्थाने आदर करायला शिकता तेव्हा तुमचे शरीर आपोआप डौलदारपणे आणि ग्रेस हलू लागते. स्वतःची तुलना कधीही कुणा दुसऱ्यासोबत करून स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमची चाल ही तुमची स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र लय असावी. तुमचं हसू हे तुमचं स्वतःचं मोकळं आकाश असावं, कारण तुमचं अस्तित्व हेच तुमचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. मैत्रिणींनो, आजचा प्रॅक्टिकल गाईड तुम्हाला नक्की कसा वाटला? तुमच्या हालचालीत नजाकत आणण्यासाठी तुम्ही उद्यापासून कोणती पहिली गोष्ट स्वतःमध्ये बदलणार आहात हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून सांगा, कारण तुमच्या सुंदर प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबत, बहिणीसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
जेणेकरून प्रत्येक स्त्री आपल्यातील या सुप्त नजाकतीला आणि आंतरिक शक्तीला जागृत करू शकेल. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच रंजक, प्रॅक्टिकल आणि उपयुक्त माहितीसाठी मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. स्वतःवर मनापासून प्रेम करा, स्वतःला सन्मान द्या आणि कायम डौलदार, ग्रेसफुल आणि आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत स्वतःच्या आयुष्याची राणी बना. धन्यवाद.